विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपला व्याकरणाचा विभाग 4 भाषा अभ्यास या अभ्यासाला आपण सुरुवात केल्यानंतर आपण प्रश्न चौथ्यातला व्याकरण घटकावर आधारित कृती आणि यामधला समास हा प्रकार मागच्या तासाला आपल्या 10वीच्या दृष्टीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे समास आणि त्याचे उपप्रकार आहेत तेवढ्यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आज आपण पाहणार आहोत आपल्या अभ्यासक्रमानुसार दुसरा व्याकरणाचा प्रकार आणि तो आहे शब्दसिद्धी. मुळामध्येच शब्दसिद्धी म्हणजे काय, तर ज्या वेळेला मराठी भाषेचा किंवा कुठल्याही एका भाषेचा आपण अभ्यास करतो, पण आपला विषय मराठी असल्यामुळे आपण मराठीचं उदाहरण घेऊया. अगदी मूल बोलायला लागल्यापासून तर अगदी जीवनभर आणि जीवनाच्या अंतापर्यंत माणूस जी मराठी बोलतो किंवा लहान पातळीवरती असं बघा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपण वेगवेगळी शब्दांच्या साह्याने भाषा बोलत असतो. मग भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे शब्द आलेले असतात, हे शब्द कसे तयार होतात किंवा कुठून आलेले आहेत याचा शोध घेण्याचा जो अभ्यास असतो त्याला शब्दसिद्धी असं म्हणत असतात. आणि हाच प्रकार आपल्याला या ठिकाणी 10वीला सुद्धा अभ्यासक्रमामध्ये आहे. प्रथमतः शब्दसिद्धी म्हणजे एवढ्या विविध अंगांनी विविध अर्थांनी या ठिकाणी शब्दसिद्धी म्हणजे एखाद्या भाषेमध्ये शब्द तयार होत असतात. जसं या ठिकाणी शब्दसिद्धीमध्ये 2 प्रकारांनी शब्द येतात. पहिला आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये सुद्धा तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परभाषीय एवढे प्रकार या ठिकाणी सिद्ध शब्दांच्यामध्ये येत असतात. तत्सम शब्द याचा अर्थ मूळ संस्कृतमध्ये असलेले आणि मराठीमध्ये आलेले असे जसेच्या तसे आलेले जे शब्द असतील त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. काही शब्द असे असतात की जे मूळचे संस्कृत आहेत, पण संस्कृतमधून मराठीमध्ये येताना मात्र त्यांच्या मूळ रूपामध्ये काही बदल झालेला असतो आणि मग बदल होऊन आलेले जे शब्द असतात त्यांना तद्भव शब्द असं म्हणतात. काही शब्द मात्र असे आहेत की जे प्रथमपासून आपल्या मराठीचे शब्द आहे त्यांना देशी शब्द म्हणतात आणि जे शब्द अन्य भाषांच्या मधून आलेले आहेत त्यांना परभाषीय शब्द असं म्हणतात. मग आता परभाषीय म्हणजे कुठले शब्द, तर जसं आपण इंग्रजीच्या सान्निध्याने, हिंदीच्या सान्निध्याने किंवा आपल्या शेजारचे राज्य म्हणून आपण गुजराती भाषेमधून काही शब्द घेतले, कानडी भाषेमधून काही शब्द घेतले, अशा विविध भाषांच्यामधून येऊन मराठीमध्ये स्थिरावलेले जे शब्द असतात त्या शब्दांना परभाषीय शब्द असं म्हणायचं. आता मराठीमध्ये शब्द तयार होण्याचा किंवा सिद्ध होण्याचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे साधित शब्द. साधित शब्द म्हणजे तयार होणारे शब्द. आता साध्य झाला किंवा तो तयार झाला तो कोणत्या प्रकाराने, तर पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये उपसर्ग घटित, म्हणजे मूळ शब्दाला कुठला तरी उपसर्ग लागून जो नवीन शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. त्यानंतर मूळ कुठला तरी आपला मराठीमधला शब्द आहे त्या शब्दाला नंतर कुठला तरी प्रत्यय लागतो आणि त्यापासून नवीनच शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द. कधी कधी आपण बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये 2 किंवा अधिक शब्द एकत्र करतो आणि त्यापासून नवीनच शब्द तयार होतो. अशा या तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. असा सामासिक शब्द हा सुद्धा साधित शब्दांच्या मधला एक प्रकार आहे. आणि पुढचा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त याचा अर्थ असा की एकच शब्द पुन्हा पुन्हा जेव्हा वापरला जाईल तर त्यावेळेला त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात. अभ्यस्त शब्दाचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. विद्यार्थी मित्रांनो, आता हे शब्द सिद्ध होण्याचे एवढे सगळे प्रकार जरी असले तरी आपल्या मराठीमध्ये आणि त्यातही आपल्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वीच्या आपल्याला उपसर्ग घटित, त्यानंतर प्रत्यय घटित आणि अभ्यस्त एवढे 3 प्रकार आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत अभ्यासक्रमामध्ये. आणि त्यापैकी मग आता आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया, उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द याचा अर्थ असा, उपसर्ग लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उपसर्ग हा मूळ शब्दाला जोडून येतो, म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर जो लागत असतो म्हणून त्याला उपसर्ग असं म्हणायचं. मराठीमध्ये उपसर्ग घटित शब्द जे बनलेले आहेत ते मुख्यतः 3 प्रकारांनी बनलेले आहेत. संस्कृत उपसर्ग लागून काही शब्द बनलेले आहेत त्यांना संस्कृत उपसर्ग घटित शब्द अशा प्रकारे म्हटलं जातं.
त्यानंतर मराठी उपसर्ग लागून सुद्धा काही शब्द बनलेले आहेत आणि फारसी व अरबी उपसर्ग लागून सुद्धा काही शब्द बनलेले आहेत. प्रथमतः संस्कृत. आपण नेहमी असं म्हणत असतो बघा, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेपासून झालेला आहे. असं ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला संस्कृतमधून बरेच शब्द मराठीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, मग ते कधी आहे त्या स्वरूपामध्ये किंवा बदललेल्या स्वरूपामध्ये मराठीमध्ये येणं अत्यंत स्वाभाविक आहे. याच प्रकारे संस्कृतमध्ये आधी हा शब्द, त्यापासून अधिपती असा शब्द तयार झाला. त्यानंतर अनु असा उपसर्ग लागून अनुक्रम अशा प्रकारचा शब्द तयार होतो. अप असा उपसर्ग लागून अपयश शब्द तयार झाला. अव शब्द लागून उपसर्ग लागून अवतरण शब्द तयार झाला. आ उपसर्ग लागून आजन्म शब्द तयार झाला. प्रति उपसर्ग लागून प्रतिदिन शब्द तयार झाला. यथा शब्द लागून यथाशक्ती असा शब्द तयार झाला. यांना म्हणायचं संस्कृत उपसर्ग लागून बनलेले शब्द. आता उदाहरण म्हणून आपण एक एक शब्द घेतलेला आहे. याशिवाय अधिक कितीतरी शब्द आपण अशा प्रकारे वापरतो की जे संस्कृत उपसर्ग लागून मराठीमध्ये बनलेले आहेत. आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली असेल आणि ती तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायची आहे, उपसर्ग हा मूळ शब्दाला जोडून येतो. मग आता जर का समजा आपण अधिपती असा शब्द घेतला आणि आधी हा जर त्याचा उपसर्ग आहे तर त्यामधला मूळ शब्द पती हा आहे. त्यानंतर अनुक्रम या शब्दामध्ये क्रम हा मूळ शब्द आहे आणि त्याला अनु हा उपसर्ग लागलेला आहे. तोच प्रकार अपयश यामध्ये यश हा मूळ शब्द आहे आणि त्याला अप हा उपसर्ग लागलेला आहे. अवतरण शब्दामध्ये तरण हा मूळ शब्द आहे, अव हा त्याला उपसर्ग लागलेला आहे. त्याच नियमानुसार जन्म या शब्दाला आ हा उपसर्ग लागला. दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागला. शक्ती या शब्दाला यथा हा उपसर्ग लागला. अशा प्रकारे संस्कृत उपसर्ग लागून बनलेले हे शब्द आहेत. आता याशिवाय मराठी उपसर्ग लागून बनलेले शब्द कुठले तर ते साधारणतः या प्रकारे, जसं अ हा उपसर्ग लागून अबोल शब्द तयार झाला. इथेही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथला मूळ शब्द बोल हा आहे आणि त्याला अ हा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर आडवाट, आड हा मराठी उपसर्ग आहे. आड हा उपसर्ग लागून आडवाट असा शब्द तयार झाला. या ठिकाणी वाट हा मूळ शब्द आहे, त्याला आड उपसर्ग लागला. त्यानंतर नि उपसर्ग लागून निरोगी असा शब्द बनला. रोगी या ठिकाणचा मूळ शब्द आहे. अव हा उपसर्ग लागून अवजड अशा प्रकारचा शब्द तयार झाला. इथे जड हा मूळचा शब्द आहे. भर दिवसा, इथे भर उपसर्ग आहे, दिवसा हा मूळचा शब्द आहे. पड हा उपसर्ग आहे आणि पडसाद, साद मूळ शब्दाला पड हा उपसर्ग लागलेला आहे. अति हा ह्या मराठी उपसर्ग लागून अतिरेक अशा प्रकारचा शब्द तयार होतो. उप हा उपसर्ग लागून उपवास असा शब्द तयार झाला. याशिवाय तिसरा जो प्रकार आहे फारसी व अरबी उपसर्ग लागून बनलेले शब्द की जे आपण मराठीमध्ये वापरतो. जसं ऐन हा उपसर्ग लागून ऐन खर्च असा शब्द तयार झाला. कम उपसर्ग लागून कमजोर हा शब्द तयार झाला. गैर हा उपसर्ग लागून गैरसोय असा शब्द तयार झाला. दर उपसर्ग लागून दरसाल असा शब्द तयार झाला. ना हा उपसर्ग लागून नापसंत असा शब्द तयार झाला. बिन हा उपसर्ग लागून बिनचूक असा शब्द तयार झाला. बे हा उपसर्ग लागून बेकायदा हा शब्द तयार झाला. सर हा उपसर्ग लागून सरहद्द असा शब्द तयार झाला. हर हा उपसर्ग लागून हरघडी शब्द तयार झाला. आता इथे सुद्धा ऐन, कम, गैर, दर, नाम, बिन, बे, सर, हर हे उपसर्ग असून त्यानंतर या ठिकाणी मूळचे जे शब्द आहे ते खर्च, जोर, त्यानंतर सोय, साल, पसंत, चूक, कायदा, हद्द, त्यानंतर घडी हे या ठिकाणचे मूळ शब्द होते. या मूळ शब्दांना उपसर्ग लागून अशा प्रकारचे हे शब्द तयार झाले. मग आपण काय पाहिलं, उपसर्ग म्हणजे उपसर्ग लागून शब्द जेव्हा एखादा तयार होतो त्यावेळेला त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणायचं. उपसर्ग हे 3 वेगवेगळ्या भाषांच्या मधले आपल्याला या ठिकाणी आहेत. संस्कृत उपसर्ग, मराठी उपसर्ग आणि फारसी व अरबी उपसर्ग. म्हणजे एवढ्या भाषांच्या मधून उपसर्ग येऊन जे मराठीमध्ये उपसर्ग घटित शब्द बनलेले आहेत ते शब्द आपण या ठिकाणी पाहिले. आता एवढेच मग हे या ठिकाणचे शब्द आहेत का तर नाही.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिकरण, अधिदैवत, त्यानंतर अनुमती, अपमान, अपशकुन, आक्रोश, आमरण, प्रतीक ध्वनी, त्यानंतर अबोल असेल, अचूक, आडवळण, त्यानंतर नीलाजरा, त्यानंतर अवलक्षण, पडताळा यासारखे कितीतरी उपसर्ग घटित शब्द आपल्या मराठीमध्ये आपण वापरत असतो की जे आपल्याला या ठिकाणी उपसर्ग घटित शब्दांच्या मध्ये घेता येतात. उपसर्ग घटित हा आपल्या मराठीमधला म्हणजे 10वीच्या मराठी अभ्यासक्रमामधला हा या ठिकाणी पहिला प्रकार झाला. आपल्या शब्दसिद्धी या प्रकारामधला आपला दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आता परत एकदा उपसर्ग घटित शब्दांप्रमाणेच फक्त प्रत्यय मात्र शब्दाच्या शेवटी जोडून येणारा असतो आणि म्हणूनच त्याची व्याख्याच अशी आहे की प्रत्यय जोडून येणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. इथे देखील आपल्याला जे प्रत्यय जोडलेले पाहायला मिळतात ते संस्कृत प्रत्यय, मराठी प्रत्यय आणि फारसी प्रत्यय. हे आपल्या इतक्या सरावाचे शब्द बनलेले आहेत किंवा प्रत्यय बनलेले लागून तयार झालेले शब्द आहेत की आता बऱ्याच वेळेला आपल्या लक्षातही येत नाही पूर्ण अभ्यास केल्याशिवाय की हे शब्द अशा प्रकारे बनलेले आहेत. जसं उदाहरणार्थ बघा बरं, देव या शब्दामध्ये अ हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर अक हा जो प्रत्यय आहे, लेख या मूळ शब्दाला अक हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यापासून लेखक असा शब्द तयार झाला. त्यानंतर अना या शब्दापासून तुलना, इथे तुल आणि पुढे जो प्रत्यय लागलेला आहे तो अना असा आहे. अनीय या हा प्रत्यय लागून वंदनीय शब्द तयार झाला. इक हा प्रत्यय लागून रसिक शब्द तयार झाला. तव्य हा प्रत्यय लागून कर्तव्य शब्द तयार झाला. त्व हा प्रत्यय लागून महत्त्व शब्द तयार झाला. तोच प्रकार मराठीमधल्या जे मराठीमधून प्रत्यय आलेले आहेत आणि त्यापासून शब्द तयार झाले आणि जे मराठीमध्ये आपण वापरतो त्यापैकी बघा, अ खोटं या शब्दामध्ये अ हा प्रत्यय लागलेला आहे. जसं की ओढ या ठिकाणचा मूळ शब्द आहे पण आ प्रत्यय लागला त्याला आणि त्यापासून ओढ हा शब्द तयार झाला. आई प्रत्यय लागून शिलाई शब्द तयार झाला. आता मुळात या ठिकाणी शिल हा शब्द असणार आहे मूळचा शब्द आणि आई त्याला प्रत्यय लागलेला आहे. किंवा भांडखोर या शब्दामध्ये बघा, खोर हा प्रत्यय लागला, मूळचा शब्द त्या ठिकाणी भांड होता. त्यानंतर नावळ, खानावळ, नावळ हा प्रत्यय लागून खानावळ असा शब्द तयार झाला. त्यानंतर हस असा शब्द आहे मूळचा पण त्याला रा प्रत्यय लागला आणि हसरा शब्द तयार झाला. त्यानंतर इक प्रत्यय लागून आर्थिक शब्द तयार झाला. आऊ हा प्रत्यय लागून टिकाऊ शब्द तयार झाला. म्हणजे इथे मूळचा टीका असा शब्द असला आहे हे देखील तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर झोप या मूळ शब्दाला आळू हा प्रत्यय लागला आणि झोपाळू शब्द तयार झाला. किंवा गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय लागला आणि गुलामगिरी हा शब्द तयार झाला. आता फारसी या भाषेमधून आलेले प्रत्यय आणि त्यापासून बनलेले शब्द बघा. आता एका अर्थाने तुम्ही जर बघितलं तर जे शब्द आपल्याला उदाहरणाला येतात ते शब्दसुद्धा फारसी शब्दच आहे पण आपण शब्दसिद्धीच्या प्रकारानुसार प्रत्यय घटित शब्द म्हणून पाहतोय आणि ते फारसी भाषेमधून आलेले आहेत म्हणून त्याचं फारसी भाषेमधून आलेले प्रत्यय या प्रकारे आपण वर्गीकरण केलं. जसं सौदा या शब्दाला गर प्रत्यय लागला आणि सौदागर शब्द तयार झाला. किंवा गुन्हा किंवा गुन्हे या शब्दाला गार हा प्रत्यय लागला आणि गुन्हेगार शब्द तयार झाला. किंवा बाग या शब्दाला वान हा प्रत्यय लागला आणि बागवान शब्द तयार झाला. त्यानंतर दवा या मूळ शब्दाला खाना हा प्रत्यय लागला आणि दवाखाना शब्द तयार झाला. अरब या शब्दाला स्थान हा प्रत्यय लागला आणि अरब स्थान हा शब्द तयार झाला. किंवा दुकान या शब्दाला दार हा प्रत्यय लागला आणि दुकानदार शब्द तयार होतो किंवा झाला. आणि हुकूम या शब्दाला नामा हा प्रत्यय लागून हुकुमनामा असा शब्द तयार झाला. आता उदाहरणाच्या रूपाने आपण एक एक शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. असे अधिक शब्द आहेत पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यास करत असताना, वाचन करत असताना असे शब्द ज्या ज्या ठिकाणी कुठे येतील त्या त्या ठिकाणी पाहून तुम्ही देखील हे शब्द शब्दसिद्धीच्या नेमक्या कोणत्या प्रकारामधले आहे या पद्धतीने अभ्यास करायचा. मित्रांनो, आपल्या शब्दसिद्धीमधला तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त हा शब्द मुळात त्याच्या नावामध्येच अभ्यस्त म्हणजे अभ्यास होणे
आणि अभ्यास होणे म्हणजे पुनरावृत्ती होणे किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा जेव्हा घडते त्यावेळेला त्याला अभ्यस्त असे म्हणतात. जे शब्द एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांचा अभ्यास होऊन किंवा पुनरावृत्ती होऊन बनतात त्यांना अभ्यस्त शब्द असं म्हणायचं. या अभ्यस्त शब्दाचेही पुन्हा परत 3 उपप्रकार पडतात. हे 3 उपप्रकार असे: पूर्णाभ्यस्त म्हणजे एकच शब्द पूर्णपणे पुन्हा आलेला आहे तर त्यावेळेला त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. जसं उदाहरणार्थ तीळ तीळ. आता या ठिकाणी तीळ हा शब्द असाच्या असा पुन्हा परत आला म्हणजेच याची पुनरावृत्ती झाली म्हणून याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त शब्द. तेच उदाहरण हाल हाल या शब्दामध्ये आहे किंवा हळूहळू या शब्दामध्ये उदाहरणसुद्धा त्याच प्रकारचं आहे की हळू हा शब्दच पुन्हा परत पुनरावृत्तीच्या रूपाने आलेला आहे. त्यानंतर लाल लाल या शब्दामध्ये देखील लाल हा शब्द पुन्हा परत त्याची पुनरावृत्ती झाली आणि तो नवीन शब्द बनला. पुढे पुढे इथे देखील एकच शब्द पुन्हा आलेला आहे आणि म्हणून याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त शब्द. पण आता अशा प्रकारे पूर्ण शब्दाच्या शब्दच पुन्हा परत पुनरावृत्त होईल असं प्रत्येक वेळेला शक्य नाही आहे. तर काही वेळेला त्याच्यामध्ये बदल होतो आणि मग पूर्ण शब्द नाही पुन्हा परत आला पण त्यातील काही अक्षरं मात्र पुन्हा आली तर अशा वेळेला जो बदल झाला म्हणजे जे परिवर्तन घडलं ते अंशाच्या रूपाने घडलं आणि म्हणून त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. म्हणजे काही अंशाने तो बदलला. जसं उदाहरणार्थ बघा अघळ पघळ. या अघळ या शब्दामधला हा जो आहे हा इथे परत आला नाही, तो पघळ झाला पण काही अक्षरांच्या रूपाने मात्र तो बदललेला होता, बदल होऊन आला आणि म्हणून त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द अघळ पघळ. किंवा गोड धोड या शब्दामध्ये बघा या ठिकाणी हा जो गो आहे त्या ठिकाणी पुढे धो बनला पण डची तर पुनरावृत्ती झालेली होती म्हणजे इथे देखील अंश रूपाने या ठिकाणी अक्षरांची पुनरावृत्ती झाली म्हणून त्याला अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतात. बारीक सारीक या उदाहरणामध्ये सुद्धा कुठे बदल झाला हे तुमच्या आता लक्षात आला असेल किंवा शेजारी पाजारी या शब्दामधला बदल तुमच्या लक्षात आला असेल आणि आडवा तिडवा या अक्षराच्या मधला शब्दामधला सुद्धा बदल तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे पूर्णाभ्यस्तामध्ये पूर्ण शब्दाच्या शब्द पुन्हा येतो आणि अंशाभ्यस्तामध्ये मात्र काही अक्षर पुन्हा येतात, हा यामधला बदल आहे. आता याच्याशी साधर्म्य दाखवणारा मिळता जुळता असणारा पण महत्त्वपूर्ण असा तिसरा प्रकार आहे आणि तो तिसरा प्रकार असा की ज्याला अनुकरणवाचक असं म्हणतात, यालाच ध्वनिवाचक असं देखील म्हणतात. बरं जसं बघा आता कधी तुम्हाला असं वाटेल की हेच शब्द म्हणजे कधी ते पूर्णाभ्यस्ताच्या रूपाने होते आणि तेच पुन्हा परत आल्यासारखे वाटतात पण या अनुकरणवाचक शब्दामध्ये एक प्रकारचा ध्वनी किंवा नाद दडलेला आहे. जसं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कडकडाट. विजांचा कडकडाट झाला असं आपण म्हणतो. मग आता या ठिकाणी कड कड इथपर्यंत पुनरावृत्ती झाली पण पुढे मात्र डाट अशा प्रकारचा शब्द आला पण इथून काय झालं एक प्रकारचा नाद निर्माण झाला, ध्वनी निर्माण झाला त्या अक्षरांच्या उच्चारणामधून म्हणून याला अनुकरणवाचक असं म्हणायचं. अनुकरण आणि पूर्णाभ्यस्त, अनुकरण आणि अंशाभ्यस्त यामध्ये अशा प्रकारचा सूक्ष्म अर्थभेद आहे. दुसरं उदाहरण आहे गडगडाट. ढगांचा किंवा मेघांचा गडगडाट झाला असं आपण म्हणतो. या ठिकाणी सुद्धा त्या गडगडाट शब्दाने एक प्रकारचा नाद निर्माण केला. त्यानंतर कडकड अशा प्रकारचा आवाज ध्वनी निर्माण झाला किंवा फडफड पक्षाच्या पंखांच्या बाबतीमध्ये आपण फडफड असा शब्द उच्चारतो बघा किंवा किरकिर अशा प्रकारचा शब्द आहे. आता एका अर्थाने तुम्ही असंही म्हणाल की किरकिर हा शब्द इकडे देखील आला होता पूर्णाभ्यस्तामध्ये पण तो पूर्णाभ्यस्ताऐवजी किरकिर या ठिकाणी जास्त योग्य वाटतो कारण तो ध्वनी निर्माण करणार आहे, ज्यामधून काहीतरी ध्वनी निर्माण झाला या अर्थाने त्या ठिकाणी तो अनुकरणवाचक शब्द आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण शब्दसिद्धीचे 3 उपप्रकार बघितले. त्यापैकी पहिला प्रकार होता आपला उपसर्ग घटित शब्द. जेव्हा शब्दाला अगोदर कुठला तरी उपसर्ग लागून शब्द बनतो त्यापासून उपसर्ग घटित शब्द बनतात असं आपण पाहिलं. त्यानंतर शब्दाला प्रत्यय लागून म्हणजे मूळ शब्दाला काहीतरी प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. आणि जेव्हा एकाच अक्षराची किंवा एकाच शब्दाची पुन्हा पुन्हा आवृत्ती होऊन शब्द बनतो त्यावेळेला त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात. असे 3 प्रकार आपण पाहिले की जे आपल्याला 10वीच्या मराठीच्या अभ्यासामध्ये आहे, भाषा अभ्यासामध्ये आहे.
आता आपला व्याकरणाचा भाषा अभ्यासाचा प्रश्न चौथा, यामधला जो अ भाग आहे, व्याकरण घटकावर आधारित कृती, या कृतींच्यापैकी आपण समास आणि शब्दसिद्धी हे 2 भाग पाहिले. पण आता या ठिकाणी हे 2 भाग 2 आणि 2 4 मार्कासाठी आहे. परंतु या ठिकाणी लिहून ठेवल्याप्रमाणे वाक्प्रचार हा भाग मात्र 4 मार्कांसाठी आहे. आता 4 मार्कांसाठी असल्यामुळे हा भाग महत्त्वपूर्ण देखील आहे आणि तो मार्कांच्या दृष्टीने सुद्धा आणि एकूण आपल्या अभ्यासाच्यासाठी सुद्धा. परंतु त्याच्यासाठी आपण वेगळा किंवा स्वतंत्र अभ्यास करण्याच्या ऐवजी आपण ज्या वेळेला धडे असतील, आपले गद्यपाठ असतील, त्यानंतर कविता असतील, स्थूल वाचन असेल, ज्या वेळेला आपल्या पाठामध्ये अशा प्रकारचे वाक्प्रचार येतात, त्यावेळेला ते वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपण पाहत असतो. आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये देखील आत्तापर्यंत तुम्ही अभ्यासाप्रमाणे तुमच्या लक्षात आला असेल की काही या प्रकारचे वाक्प्रचार तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. जसं उदाहरणार्थ कापरे भरणे हा वाक्प्रचार आहे, तर याचा अर्थ आहे भीती वाटणे. मग आता या ठिकाणी तुम्हाला कृती मात्र 2 प्रकारे करायची विद्यार्थी मित्रांनो. जसं उदाहरणार्थ एकतर त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि शिवाय त्याचा योग्य वाक्यात उपयोग करायचा आहे. म्हणजे अर्थ सांगणे यासाठी 1 मार्क, वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 मार्क, अशा प्रकारे 2 मार्क आणि पुन्हा परत 2 आणि 2 4 मार्क. कधी कधी असंही होतं, अर्थ सांगायला अर्धा मार्क आणि वाक्यात उपयोग करायला अर्धा मार्क, आणि या प्रकारे 1 मार्क आणि तुम्हाला करायचे 4 वाक्य किंवा 4 वाक्प्रचारांचे अर्थ सांगायचे. या स्थितीमध्ये आपल्याला 4 मार्कांच्यासाठी त्याची तयारी करायची आहे, हे लक्षामध्ये असू द्या. खस्ता खाणे असा 1 वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ आहे कष्ट करणे किंवा श्रम करणे. त्यानंतर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. कडूसं पडणे म्हणजे संध्याकाळ होणे. सटके मारणे म्हणजे निघून जाणे. आर्जव करणे म्हणजे विनंती करणे. ओढ लावणे म्हणजे शर्यत लावणे. शिरोधार्य मानणे म्हणजे महत्त्व देणे. मुग्ध होणे, आश्चर्याने दंग होणे. पारख करणे म्हणजे तपासणी करणे. निष्कासित करणे, बाहेर काढणे. आपल्या वस्तू या कवितेमध्ये हा वाक्प्रचार आलेला आहे बघा, वस्तूंना त्यांच्या जागेवरून निष्कासित करू नये म्हणून. त्यानंतर कान देऊन ऐकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. पित्त खवळणे, खूप राग येणे. मुहूर्तमेढ रोवणे, एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे. अगदी आपल्या पाठामधले हे वाक्प्रचार आहे, तुमच्याही लक्षात आला असेलच. आता उदाहरणाच्या रूपाने काही वाक्प्रचार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. या व्यतिरिक्त देखील पाठामध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्प्रचार येतील ते आवर्जून दुसरीकडे नोंदून ठेवा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायला विसरू नका. जो तुम्ही आता तुमच्या योग्य अशा वाक्यामध्ये त्याचा उपयोग जर का केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषा अभ्यास या 4थ्या भागामधला किंवा 4थ्या प्रश्नामधला फक्त अ भाग बघितलेला आहे आणि त्यापैकी आपण समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार 2 आणि 2 4 मार्क आणि 4 8 मार्क म्हणजे 8 मार्कांचा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण पुढच्या तासाला आपण याचा ब भाग पाहणार आहोत की जो आपल्या व्याकरणाचा पुढचा भाग आहे, ज्याला भाषा सौंदर्य असं म्हणत असतात आणि त्यामध्ये तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या 5 कृती करायच्या आहेत. ते आपण पुढील तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.